आणि आता बातमी आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनासंदर्भात। जोपर्यंत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा बच्चू कडू आणि मनोज जरांगे यांनी दिलाय। सरकारने खरं तर कर्जमाफीचं आश्वासन दिलंय। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी करणार असल्याचं सांगितलंय। मात्र कर्जमाफी कधी जाहीर करणार हे मात्र ते सांगू शकले नाहीत। एकीकडे पाऊस पडतोय, दुसरीकडे शेतकरी नेत्यांचं आंदोलन पेटलंय। मग हीच ती वेळ आहे का कर्जमाफी जाहीर करण्याची? पाहूयात। नागपुरात एकत्र आले जरांगे आणि कडू। दोघांचा निर्धार शेतकऱ्यांसाठी लढू। कर्जमाफी मिळाली तरच गप्प बसू। जरांगेंच्या आंदोलनाची ताकद गेली वर्ष दोन वर्ष महाराष्ट्र पाहतोय, तर गेल्या 2 दिवसात बच्चू कडूंनीही नागपूर जाम करून दाखवलं। दोघांचा लढा आहे शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी। सगळ्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा आणि 7/12 कोरा करा। कृषी मालाला हमी भावावर 20% अनुदान द्या। पेरणीपासून कापणीपर्यंतचा खर्च मनरेगाच्या माध्यमातून भागवा, अशा बच्चू कडू यांच्या मागण्या आहेत। तर मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा। पूरग्रस्तांना हेक्टरी 70,000ची मदत द्या। शेती वाहून गेलेल्यांना 1,30,000 रुपये मदत द्या। शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करा, या मागण्यांसाठी जरांगे आक्रमक आहेत। त्यांनी खऱ्या अर्थानं अशा प्रकारची बनवाबनवी न करता की बा 2 वर्षांना करू, 3 वर्षांना करू। एकतर पहिलेच मुख्यमंत्र्यांच्या बद्दल लोक असे बोलतात का ही कर्जमाफी निवडणुकीच्या अगोदर होईल, लाडकी बहिणीसारखं केलं जाईल। हा जो त्यांच्यावर आरोप आहे तो पुसून टाकण्याची योग्य वेळ त्यांच्याकडे आहे। कर्जमाफीची योग्य वेळ जरी तुमची ठरली नसेल, तुमच्यावर जे आरोप लागत आहे ते खरे तर आता तुम्ही ते आरोप लागलेले धुवून टाकू शकता आणि तशा पद्धतीने समोर आले तर निश्चितच महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल। 1000-2000 याला मदत म्हणते ते। सगळं संसार शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झाला। रानाचे रानं वाहून गेले, त्यातलं पीक वाहून गेलं, त्यातल्या कोंबड्या वाहून गेल्या, घरात असणारं सगळं धान्य, कपडे, शाळेतले पोरांचे सगळे दप्तरं वाहून गेले। आमच्या शेतकऱ्यात असं आहे की आम्ही शेतात कामाला जाताना असणारं मंगळसूत्र किंवा कानातलं हे कधी शेतात नेत नाही तर घरात ठेवतो। ते घरात ठेवलेलं सुद्धा सोन्या नाण्यासहित सगळं वाहून गेलं। बाजरी, ज्वारी, गहू असणाऱ्या घरात त्याला कोंब उगले। परत म्हशी वाहून गेल्या, कांद्याच्या चाळीची चाळी वाहून गेल्या, लोकांनी सोयाबीनच्या गंजी घातल्या होत्या त्या सुद्धा वाहून गेल्या। तुम्ही भरपाई देताय काय? आम्हाला 100% भरपाई पाहिजे, या मतावरती आम्ही थांबेल। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, ती मागणी करताना बच्चू कडूंनी आणखी एक मागणी केली आहे। ती म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम, सरकारी नोकरी करणारे, पेन्शनधारक किंवा केवळ कर वाचवण्यासाठी शेती करणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊ नये। डिजिटल इंडियाच्या काळात प्रत्येकाची आर्थिक स्थिती काही मिनिटात शोधता येऊ शकते। खऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारनं गरजवंत शेतकऱ्यांची ओळख पटवून तातडीनं कर्जमाफी जाहीर करावी। कर्जमुक्ती ही जी व्हायला पाहिजे, ही माझ्यासारख्या शेतकऱ्याची व्हायची गरज नाही। मला 70,000 रुपये माझी आमदार म्हणून भेटतं, त्याच्यानं ही सगळी वगळलीच पाहिजे। जे लेआउट धारक आहे, ज्यांची जमीन आता लेआउटमध्ये आहे, तो शहराला लागून आहे, 1-1, 2-2 किलोमीटरचा शेतकरी हा करोडो रन शेती विकणार आहे। शहराला, मोठ्या मोठ्या शहराला, बिग शहर जसं नागपूर आहे, मुंबई आहे किंवा पुणे आहे किंवा अमरावती आहे, संभाजीनगर आहे, याला 1 किलोमीटरचा जर व्यास काढला आपण तर हा शेतकरी शेती करतोय, पण हा प्रचंड त्याची भांडवली शेती आहे, म्हणजे ते प्रचंड पैसेवाली शेती आहे। हे वगळले पाहिजे। जो पेन्शनधारक आहे ते वगळले पाहिजे। सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला। या शेतकऱ्याला मदत कशी करायची याचे 2 फॉर्म्युले जरांगेंनी दसरा मेळाव्यात सांगितले होते। एक म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कापा आणि दुसरा म्हणजे नेत्यांच्या संपत्तीतून पैसे द्या। पैसे कापूस तर ज्याला 10,000 रुपये पगार आहे त्याचे 2,500 कापा, ज्याला 20,000 पगार आहे त्याचा 1/4 हिस्सा कापा, 5,000। ज्याला 1 लाख आहे त्याचे 25,000 कापा, ज्याला 2 लाख आहे त्याचे 50,000 कापा, 1/4 हिस्सा कापायचा। त्याला काही गोमीचा पायलंगडा होणार आहे का? आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? काटेवर आडती दान शेतकऱ्याला
अजित पवारची कमी आहे का? अजित पवार तिकडे काढी लागली का? त्याचे कापे हो. शिंदे साहेबाकडे काही रोग आलाय का? त्यांची कापे हो. प्रॉपर्टी. उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का? त्यांचं कापे हो. शरद पवारकडे पुरी काढीत लागली का? त्यांची कापे हो. काँग्रेसचे येत नाना पटोले, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, तो कोणता का लाल भडक गांधी, एक दुसरा कोणता आहे त्याची कापे हो. यांच्यावर प्रॉपर्ट्या कमी आहेत का? शेतकऱ्यांची कर्जमाफी करा ही आग्रही मागणी होत असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी 26 सप्टेंबरला पंतप्रधानांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर एक वक्तव्य केलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते, कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करणार. या संदर्भात यापूर्वीच आम्ही सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही ती आता कधी करायची, कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे. ती समिती त्याचा अभ्यास करते. कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही, त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे. आता आपल्याला कल्पना आहे की आता खरीपाकरता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे. आता शेतकऱ्यांना महत्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्वाची आहे. सरकार कर्जमाफी करणार असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणताय. मग हीच ती वेळ आहे का कर्जमाफी जाहीर करण्याची? सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. मराठवाड्यातला शेतकरी प्रचंड संकटात आहे. ऑक्टोबरमध्येही राज्यातल्या अनेक भागात पावसानं थैमान घातल्यानं रब्बी पिकंही धोक्यात आहेत. नोव्हेंबरमध्येही पावसाचा इशारा देण्यात आलाय. बच्चू कडू आणि जरांगेंसारखे आंदोलक कर्जमाफीसाठी रान उठवताय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झेडपीच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. बळीराजा पुन्हा ताकदीनं उभा राहणार असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं. आता हीच ती वेळ आहे का शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करण्याची? शेतकऱ्यांचं लक्ष सरकारकडे आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई. नागपुरातील बच्चू कडू यांच्या शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनात राज्यभरातले शेतकरी नेते एकत्र आले आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनाची ताकद अजूनच वाढली. कडूंच्या या शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाला 7 नेत्यांनी बळ दिलं. पाहूया बच्चू कडू यांच्या आंदोलनातले हे 7 कॅरेक्टर्स. एक आंदोलन, 7 कॅरेक्टर्स. कडूंच्या साथीला शेतकरी नेत्यांचं वादळ. नागपुरात जाम, मुंबईत धडक. शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीसाठी बच्चू कडू आक्रमक झाले. अमरावतीतून मोर्चा निघाला, नागपूरपर्यंत पोहोचला. आंदोलकांनी नागपूर जाम केलं. कडूंनी शेतकऱ्यांसाठी एल्गार पुकारला आणि महाराष्ट्रभरातले शेतकरी नेते कडूंच्या आंदोलनात सहभागी झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी कडूंच्या मोर्चात सहभागी झाले. राजू शेट्टींनी कडूंच्या आंदोलनात आक्रमक भाषण केलं आणि सरकारला इशारा दिला. कडूंच्या आंदोलनात सहभागी झालेला दुसरा शेतकरी नेता म्हणजे अजित नवले. डॉक्टर अजित नवले हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित अजित नवले शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात. शेतकरी आणि कामगार यांच्या हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते म्हणून नवले यांची ओळख आहे. नवलेंनी विविध शेतकरी आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. शेतकरी संप, शेतकऱ्यांचा लॉंग मार्च आणि दुधाच्या दरासाठी आंदोलनामध्ये नवलेंची महत्त्वाची भूमिका होती. मुंबईला जरांगे पाटलांच्या आंदोलनात झालं. आज जे बच्चू कडूंच्या आंदोलनात होत आहे, शेट्टी साहेब, तेच उद्या तुमच्या, ते आमच्या, ते प्रत्येकाच्या आंदोलनात होणार आहे. आणि म्हणून हा शेतकऱ्यांचा लढा आहेच, पण त्याचबरोबर हा लोकशाही वाचवण्याचा सुद्धा लढा आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे.
बच्चू कडूंच्या आंदोलनात दिसलेला आणखीन एक प्रमुख चेहरा म्हणजे माजी मंत्री महादेवराव जानकर. महादेव जानकर रासपचे संस्थापक आहेत. जानकरांनी पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विकास मंत्रिपद भूषवलंय. बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी झाल्यावर जानकरांनी मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली. कडूंच्या आंदोलनात सहभागी झालेले आणखीन एक नेते म्हणजे रविकांत तुपकर. रविकांत तुपकर यांची शेतकरी नेता अशी ओळख आहे. गेल्या 22 वर्षांपासून रविकांत तुपकर शेतकरी चळवळीसाठी लढा देतात. तुपकर हे एकेकाळचे शेट्टी यांचे समर्थक. मात्र त्यानंतर शेट्टी आणि तुपकर यांचं बिनसलं होतं. मात्र कडूंच्या आंदोलनाच्या निमित्तानं तुपकर आणि राजू शेट्टी पुन्हा एकत्र आले. सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य रविकांत तुपकर यांनी कडूंच्या आंदोलनात केलंय. आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही, इथून पुढे मरायचं नाही, किती संकट आलं तरी मरायचं नाही. जसं बच्चू भाऊनी सांगितलं आमदाराला कापा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो 2-4 मंत्र्याला कापा. पण आता मागे हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. कडूंच्या आंदोलनात आणखीन एक ज्येष्ठ चेहरा म्हणजे वामनराव सटप. शेतकरी प्रश्न, स्वतंत्र विदर्भाची मागणी आणि राज्यात विविध प्रश्नांवर सटप यांनी आंदोलनं केली आहेत. कडूंच्या आंदोलनातला सगळ्यात मोठा चेहरा म्हणजे मनोज जरांगे. मराठवाड्यातले मनोज जरांगे कडूंच्या आंदोलनासाठी नागपुरात आले आणि कडूंच्या आंदोलनाला आणखीन धार आली. सरकारने मात्र डाव टाकला. प्रतिडाव टाकून त्यांचं षडयंत्र कसं मोडायचं, आंदोलन आपण कसं यशस्वी करायचं, हे डाव मात्र आपण खेळणं गरजेचं आहे. त्याशिवाय यशस्वी होणं अवघड. बच्चू कडूंच्या आंदोलनानं राज्यातल्या प्रमुख शेतकरी नेत्यांची मोट बांधली आहे आणि शेतकऱ्यांसाठी एल्गार पुकारलाय. आता कडू आणि शेतकरी नेत्यांच्या या लढ्याला कितपत यश येतंय पाहूयात. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.